नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाचा रिव्ह्यू आपण पाहतोय। इकडे पार्थ आणि काव्या हॉस्पिटलमधून आलेले असतात आणि ते हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये गप्पा मारत असतात। इकडे काव्या अजूनही नाराजच असते, ती रडत असते, गोंधळलेली असते आणि ती तिच्या रिपोर्टकडे पाहून म्हणत असते, पार्थ, माझ्याशिवायही अजून एक हृदय माझ्यामध्ये धडकतंय, हे कसं, असं गोंधळून म्हणत असते। तेवढ्यातच पार्थ तिला म्हणतो, हा चमत्कार आहे काव्या, निसर्गाचा चमत्कार आहे आणि हा चमत्कार बायका 9 महिने आपल्या पोटात घेऊन वावरतात आणि काम सुद्धा करतात, तुम्हीही कराल, विश्वास आहे मला। आणि तिथेच रम्या आणि विजय आलेले असतात आणि ते सुद्धा गप्पा मारत असतात। विजय रम्याला म्हणत असतो, काय गंमत आहे ना, आपण एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात असलं, साधं पार्किंग लॉटमध्ये चालताना सुद्धा मॉरिशसच्या बीचवर चालल्यासारखं वाटतंय, असं म्हणून हसत असतो। आता रम्या मुद्दाम त्याचा हात पकडते आणि त्याला म्हणते, विजय, तुला लहान मुलं आवडतात का रे? आणि त्यावर विजय म्हणतोय, जे मी तुला विचारायचंय तेच तू मला विचारतेय। आय एम लव्हिंग इट, ऑफकोर्स मला लहान मुलं खूप आवडतात आणि दुसऱ्यांचीच नाही तर स्वतःची। आणि इकडे पार्थ आणि काव्या सुद्धा म्हणत असतात, काव्या म्हणत असते, मलाही लहान मुलं खूप आवडतात पार्थ, अगदी मनापासून आवडतात, पण भीती वाटतेय हो मला, असं अडकल्यासारखं वाटतंय। आणि पार्थ तिला म्हणत असतो, हे बघा काव्या, तुम्हाला कोणीही अडकवलेलं नाहीये, हे आपल्या प्रेमाचं प्रतीक आहे, आपलं बाळ। आणि त्यावर काव्या म्हणते, आणि त्या आपल्या बाळाला मी नीट सांभाळू नाही शकले तर? आता इकडे नंदिनी आणि जीवा हॉस्पिटलमधून घरी आलेले असतात। नंदिनी जीवाला पाणी देत असते आणि मानिनी तिथे येते आणि म्हणते, अरे वा, आलात तुम्ही, ऊन असेल ना खूप बाहेर? आणि तेवढ्यातच जीवाचं लक्ष आंब्यांच्या पेट्यांकडे जातं आणि तो रागाने म्हणतो, हे काय, या आंब्याच्या पेट्या कशाला सजवून ठेवल्यात? एक काम करा ना, याच्यासाठी ना मस्त एक मखर बनवून घ्या, गणपतीत बनवतात ना तसं, आणि सजवा मस्तपैकी। आणि मानिनी त्याला म्हणते, या पेट्यांचा तुला काय प्रॉब्लेम आहे रे? आणि त्यावर जीवा म्हणतोय, मला कशाला काही प्रॉब्लेम असेल, घरभर रचून ठेवा ना। आणि तोंडातल्या तोंडात पुटपुटत म्हणतोय, आंब्याच्या पेट्या आणतायत। आणि तेवढ्यातच मानिनी नंदिनीला हाताला धरून अशी साईडला घेऊन येते आणि तिला विचारते, काय ग नंदिनी, पापड का मोडलाय याचा, ट्रॅफिक वगैरे होतं का बाहेर? त्यावर नंदिनी म्हणते, नाही, क्लिनिकमध्येच नाराज होते। आणि त्यानंतर नंदिनी जीवाला बोलण्यासाठी आलेली असते। ती म्हणते, जीवा, काय झालंय, भूक लागली आहे का तुम्हाला? आणि तेवढ्यातच मानिनी म्हणते, अच्छा असं झालंय होय, अरे भूक लागली असेल तर सांग ना सरळ, तू म्हणाला होतास ना खूप दिवसात मसुराची आमटी केली नाहीये, ती आज केलीये, तर मग जेवायला बसताय का दोघंही? आणि तेवढ्यातच जीवा म्हणतोय, अरे वा, मसुराची आमटी माझ्याही आवडीचं बनतं का या घरात? मला वाटलं भावी बाबा उर्फ पार्थ देशमुखांच्याच आवडीचं बनतं सगळं। आणि तेवढ्यातच नंदिनी आणि मानिनी दोघीही जीवा असं ओरडत त्याला शांत करतात। आणि इकडे काव्या आणि पार्थचं बोलणं सुरूच असतं। काव्या म्हणत असते, पार्थ, अहो कितीतरी वेळा अभ्यासाच्या नादात चहा उतू गेलाय माझ्याकडून, कितीतरी वेळा डोक्यात अभ्यासाचेच विचार होते, त्यामुळे स्कूटी धडकली आहे माझी। तेव्हाची गोष्ट ठीक होती हो, तेव्हा इजा मला होत होती, नुकसान वस्तूंचं होत होतं, पण आता आता बाळ होते छोटंसं, बिचारं पूर्णपणे माझ्यावर अवलंबून असणार आहे, मी कसं सांभाळणार आहे त्याला, कळत नाहीये मला, असं म्हणून ती रडत असते। आणि तेवढ्यात पार्थ म्हणतोय तिला, काव्या, तुम्ही अभ्यास करा आणि आपलं बाळही मजेत राहील। आणि काव्या म्हणते, विचित्र वाटत असेल ना मी तुम्हाला, बाळ होतंय मला, मी आई होते, पण मी खुश नाहीये, हे पाहून तुम्हाला विचित्र वाटत असेल ना, पण तुम्हाला एक गोष्ट माहीत नाहीये पार्थ, मी किती वर्ष झाले IAS होण्याचं स्वप्न उराशी बाळगून बसलीये, किती वर्ष झाले मी IAS साठी तयारी करते पार्थ, अहो खूप धक्के पचवले आहेत मी, खूप अनपेक्षित गोष्टी घडल्या आहेत माझ्या आयुष्यात, लग्न झालं तेही अनपेक्षित, तेव्हाही प्रश्न होताच ना मला, मी लग्न निवडावं की माझी परीक्षा, पण तेव्हा ज्या माणसाबरोबर मी माझं आयुष्य काढणार नव्हतेच, त्या माणसाने मला सपोर्ट केला, त्या माणसाने सांगितलं मला की मी अभ्यास निवडायला पाहिजे, अख्खं घर मला म्हणत होतं की तू लग्न निवड, पण तुम्ही मला म्हणालात की तुम्ही अभ्यास निवडा काव्या, तेव्हा वागलात ना हो चांगलं, मग आत्ता काय झालं? आत्ता तुम्हाला काय होतंय हे मला कळतच नाहीये, माझं मन रेडी आहे की नाही, माझी बॉडी रेडी आहे की नाही हे कळतच नाही। आणि तेवढ्यात पार्थिला म्हणतोय, तुमची बॉडी रेडी आहे काव्या, हे बघा, प्रत्येक मिनिटाला 90 हार्टबीट असणारं हृदय
धडधडते तुमच्या पोटात. तुमच्या बॉडीने उत्तर दिलेलं आहे. आता फक्त तुमच्या मनात काय आहे ना ते सांगा. आता इकडे जीवा मात्र का राग राग करतोय हे कळत नसतं मानिनीला. मानिनी विचारते त्याला, जीवा काय झालं? आता जीवा म्हणतोय, आई सॉरी नंदिनी, आय एम रिअली सॉरी. माझा पार्थ दादाबद्दल अजिबात काही राग नाही आहे. मी त्या दोघांसाठी खरंच मनापासून खुश आहे. पण मी बाबा होणार नाही म्हणजे माझं आता काहीच अस्तित्व नाही आहे का? म्हणजे एक माणूस म्हणून, जीवा म्हणून, मुलगा म्हणून, जावई म्हणून माझं काहीच अस्तित्व नाही आहे का? असं जीवा म्हणतोय. आणि तो नंदिनीला म्हणतोय, कसं बोलले तुझे बाबा माझ्याशी? काय जीवा, बरं आहे ना? बस एवढंच बोलले, संपलं का मग? म्हणजे आल्या आल्या बघ ना, आंब्याची पेटी पार्थदादाच्या समोर ठेवली, त्याला अभिनंदन केलं. नाही ओके, त्याचं अभिनंदन करायलाच पाहिजे, हे बरोबर आहे त्यांचं. पण माझ्याशी का नाहीत बोलले? माझ्याशी तेव्हाच बोलणार का जेव्हा माझ्या बायकोला बाळ होणार असेल? आणि इकडे रम्या आणि विजय बोलत असतात. रम्या त्याला विचारत असते, लग्नानंतर बाळ होण्यासाठी मला माझा वेळ हवा असेल तर? आणि विजय म्हणतो, देणार ना. अगं आई, तुला व्हायचंय बाळ 9 महिने तुझ्या पोटात वाढणार आहे. मग ते कधी होऊ द्यायचं याचा संपूर्ण अधिकार तुझ्याकडेच असायला हवा, राईट? असं विजय म्हणत असतो. तसं पाहिलं तर हा विजय खूपच समजूतदार आणि छान वाटतोय. पण हा रम्याच्या नादाला लागून काहीतरी कांड करायला नको. आणि हे सगळं ऐकल्यानंतर रम्या म्हणते, खरंच? आणि विजय म्हणतोय, ऑफकोर्स. त्यानंतर रम्या त्याला म्हणते, सो स्वीट. आणि आता काव्याचं आणि पार्थचं लक्ष त्या दोघांकडे गेलेलं दिसतंय. आणि विजयही रम्याला म्हणतोय, ते काव्य आणि पार्थ आहेत का? आणि रम्या म्हणते, अरे हो. आणि चल ना असं म्हणून त्याला घेऊन येते त्यांच्याजवळ. आता रम्या म्हणते, हाय पार्थ, काव्या, व्हॉट अ को इन्सिडन्स. आम्ही आता लहान बाळांबद्दलच बोलत होतो. आणि विजयही त्या दोघांचे कॉंग्रॅच्युलेशन्स करतात. आणि त्या दोघांच्या चेहऱ्याकडे पाहून विजय म्हणतोय, काही इश्यू आहे का? आय एम सेन्सिंग अ लिटल टेन्शन. आणि त्यानंतर पार्थ आणि काव्य म्हणतायत, नाही. आणि तेवढ्यातच रम्या म्हणते, काहीतरी काय बोलतोयस विजय? इश्यूज आणि यांच्यात शक्यच नाही. आयुष्यातले इतके इश्यूज पार करून यांनी दुसऱ्यांदा लग्न केलंय. हे काय असं इश्यू करायला? नाही, शक्यच नाही. आणि आता तर मुळीच नाही, कारण आता तर बाळ होणार आहे त्यांना. आणि नंतर ती विजयला म्हणते, सॉरी हा विजय, पण लग्नानंतर आपलं कपल लाईफ मला यांच्यासारखं हवंय. म्हणजे जर तू पार्थला काही बोललास तर त्याची फिसकारलेली मांजर लगेच आडवी येते. आणि तू काव्याला काही बोललास तर तिचा हा बोका लगेच तरबार काढतो. हे असं कपल एकमेकांशी कशावरून भांडेल, नाही का? आणि त्यावर विजय म्हणतोय, डिपेंड्स. आणि लगेच रम्या म्हणते, नाही, पण मला खरंच तसं काही वाटत नाहीये. आणि आता तर बाळ होणार आहे या दोघांना. आणि ती काव्याला म्हणते, काव्या, अगं आत्ता मी विजयला याबद्दलच विचारत होते की लग्नानंतर जर मला बाळ होण्यासाठी माझा वेळ हवा असेल तर तू देशील का? आणि तेवढ्यातच विजय म्हणतोय, म्हटलं ना देणार ना. बाळ 9 महिने तुझ्या पोटात वाढणार आहे, त्यामुळे ते कधी होऊ द्यायचं याचा संपूर्ण हक्क तुझ्याकडेच असायला हवा. आई होणं चॉईस असायला हवं, ॲक्सिडेंट नाही. आणि त्यानंतर काव्या पार्थकडे पाहत म्हणते, करेक्ट आहे विजय, आई होणं ही खरंच चॉईस असायला हवी, ॲक्सिडेंट नाही. आणि इकडे रम्या लगेच मनातल्या मनात म्हणते, वा रे मेरे विजय, काय परफेक्ट बोललायस तू. आता या मुद्द्यावरून घरी जाऊन यांच्यामध्ये काय गुंतागुंत होते हे बघायला मज्जा येईल. असं रम्या म्हणतच असते. तेवढ्यात काव्या म्हणते, चला उशीर होतोय. असं म्हणून पार्थ आणि काव्या तिथून निघून जातात. आणि जाताना पार्थ तिच्यासाठी गाडीचा दरवाजा उघडतो, पण ती त्या सीटवर बसत नाही, ती मागच्या सीटवर जाऊन बसते. आणि हे पाहून रम्या मात्र खुश झालेली असते. आणि आता इकडे जीवा नाराज असतो आणि मानिनी त्याला समजावत म्हणत असते, तसं काही नाहीये जीवा, खरंच हे बघ, आमच्या कोणाच्याही मनात तुझ्याबद्दल, नंदिनीबद्दल असं काहीच नाहीये. आणि माणसांची पारख ना त्यांना मुलं होतात की नाही यावरून करत नाहीत बाळा, असं मानिनी त्याला समजावत असते. पण तो काही समजायला तयारच नसतो, तो अजूनही नाराजच असतो. आणि आता नंदिनी त्याला म्हणत असते, जीवा, बाबांचं चुकलंच, पण बाबा तुमच्याशी बोलले नाहीत, ते काही ठरवून नाही केलंय त्यांनी. अहो नकळत झालं त्यांच्याकडून. आणि तुम्हीच विचार करा, आज एकदा बाबा तुमच्याशी बोलले नाहीत, तेही न ठरवता, तर तुमच्या एवढं जिव्हारी लागले, तर मग त्या बायकांचं काय होत असेल? ज्यांना मूल होत नाही त्यांना अक्षरशः माणूस म्हणून जगायला नालायक ठरवलं जातं. आणि फक्त समाज नाही, त्यांच्या घरचे, त्यांचे जन्म दिलेले आई वडील सुद्धा, ते सुद्धा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहत नाहीत.
फक्त मूल होत नाही म्हणून अशा बायकांना शिव्या, शाप, टोमणे सगळं सहन करायला लागतं. अक्षरशः मारहाण केली जाते. नको नको त्या मानसिक शारीरिक छळांना सामोरे जावं लागतं अशा बायकांना, असं नंदिनी जीवाला सांगत असते. सगळा समाज वाईट टाकतो त्यांना. कुठल्याच सामाजिक धार्मिक कार्यात त्यांना सामावून नाही घेतलं जात. आणि फक्त एवढंच नाही तर लहान मुलांना त्यांच्या जवळ सुद्धा जाऊ दिलं जात नाही. असं सगळं नंदिनीने सांगितल्यानंतर मात्र जीवा थोडासा इमोशनल झालेला असतो आणि लगेच मानिनी सुद्धा जीवाला म्हणते, अगदी खरं आहे. जीवा, तुला आठवतंय का आपल्या चाळीत त्या मंगलमावशी होत्या बघ. तसा लहान होतास तू, पण मंगलमावशी चाळीतल्या सगळ्या मुलांना गोळा करायच्या आणि त्यांना लाडू द्यायच्या. आठवतंय का तुला जीवा, असं मानिनी त्याला म्हणत असते. ती म्हणते, त्या मंगल काकूंना स्वतःला मूल नव्हतं आणि म्हणून त्या चाळीतल्या सगळ्या मुलांचे लाड करायच्या. त्यांना चाळीतल्या बऱ्याच बायका होत्या ज्या हेणावून बोलायच्या, बरं वागवायच्या नाही. तरी त्यांना घरी सुद्धा बोलवायच्या नाहीत, वाढदिवसाला नाही, बारशाला नाही. पण आपण मात्र असं कधीच केलं नाही. उलट तुझ्या बारशाला, तुझ्या पारच्या बारशाला मंगल काकूच्या हातूनच तुम्हाला पाळण्यात ठेवलं होतं. पण तुला सांगू का जीवा, तेव्हा चाळीतल्या इतर बायका मला खूप बोलायच्या, लेकरांना नजर लागते वगैरे असं सांगायच्या. अशा बायका असतात अरे जीवा. आणि नंदिनी ही म्हणते, हो, नाही म्हणजे अशाही बायका असतात ज्यांना फक्त मूल होत नाही म्हणून घरातून हकलून लावले. तुमचा विश्वास बसणार नाही जीवा, पण आमच्या आनंद निवासमध्ये अशा कितीतरी केस येतात. आणि आता जीवा म्हणतोय, नाही नाही, आपलं ठरलंय आता, यापुढे अशा बायकांसाठी आपण काहीतरी नक्कीच करायचं. नाही म्हणजे आपल्याला बाळ होईलच, पण ज्या बायकांना बाळ होऊ शकत नाहीये अशा बायकांना आपण नक्की मदत करायची, त्यांना सपोर्ट करायचा आहे. आणि तो नंदिनीला म्हणतोय, आणि त्यासाठी तुला जे हवं ते कर, मी तुला फुल सपोर्ट करतो, तू म्हणशील ते करेल मी. आणि मानिनी आणि नंदिनी जीवाकडे आश्चर्याने पाहत असतात. आणि जीवा म्हणतोय, काय असं बघत काय बसलायत माझ्याकडे, काय ती मसूरची आमटी काय केली आहे ना, भूक लागली आहे मला. आणि तो नंदिनीला चिडवत म्हणतोय, आंबे का बाबांनी आणलेत तुझ्या. आणि जेव्हा तिथून निघून गेल्यानंतर मानिनी नंदिनीला म्हणते, वेडा आहे ना नवरा तुझा. आणि नंदिनी म्हणते, हां खूप. आता इकडे वसुआत्या मात्र मोबाईलमध्ये पाहत असते आणि ती काहीतरी पाहून म्हणत असते, छान आहे. तेवढ्यातच तिकडे रम्या येते आणि वसुआत्या रम्याला म्हणते, रम्या अगदी वेळेवर आली आहेस तू, बस बस इथे. रम्या म्हणते, का ग. आणि वसुआत्या म्हणते, अगं हे बघ, सोन्याच्या चेन पाहते मी, चेनच्या डिझाईन बघतेस बघ. आणि रम्या वसुआत्याला म्हणते, सोन्याची चेन बनवणार आहेस का तुझ्यासाठी. आणि वसुआत्या म्हणते, माझ्यासाठी नाही ग. मग रम्याला वाटतं तिच्यासाठी बनवणार आहे. मग रम्या म्हणत असते, माझ्यासाठी नको बनवू, हा माझ्याकडे खूप आहेत. आणि तेवढ्यातच वसुआत्या म्हणते, तुझ्यासाठी करतच नाहीये मी माझ्या जावयासाठी करते. आणि तेवढ्यातच रम्या तिच्यावर ओरडत म्हणते, भास्कर, हा काय लावलंस, जावाई माझा जावाई माझा जावाई. आणि वसुआत्या म्हणते, मग आहेच माझा जावाई भला. ती म्हणते, हे बघ रम्या, फायनली तुझं लग्न होत आहे, मला जावई मिळणार आहे, मिरवायला मज्जा येणार आहे मला. आणि खरं सांगू का रम्या, तो मुलगा इतका छान आहे ना. आणि ती रम्याला विचारते, आत्ता सुद्धा त्याच्याच बरोबर बाहेर गेली होतीस ना तू, वेळ छान जातो ना त्याच्याबरोबर, असं ती कौतुकाने म्हणतच असते. तेवढ्यात रम्या ओरडून म्हणते, बास 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 कराई. रम्या म्हणते, तो मुलगा छान आहे की नाही याच्याशी माझं काही घेणं देणं नाहीये, कारण तुझा जावई फक्त पार्थच होणार आहे, हे तू लक्षात ठेव. आणि रम्या म्हणते, पण हा मुलगा कामाचा मात्र नक्की आहे. आणि हे वसुआत्याला मात्र कळत नाही. आणि वसुआत्या म्हणते, कामाचा आहे म्हणजे. आणि रम्या म्हणते, मी त्याचा प्याद म्हणून हवा तसा हवा तिथे वापर करू शकते. ते भाज्यांमध्ये नाही का, आपल्याला हवा तसा हवा तेवढा बटाटा टाकतो तसा बटाटा. आणि वसुआत्या म्हणते, बटाटा काय म्हणतेस ग त्याला. आणि रम्या म्हणते, बटाटाच येतो, तू बटाट्याचं सोड, तू हे पकड. असं म्हणून वसुआत्याच्या हातामध्ये काहीतरी देते. आता वसुआत्या म्हणते, हे काय आहे, असं म्हणून ती उघडून पाहते तर त्याच्यामध्ये पपई असते. आणि रम्या म्हणते, हे काव्यासाठी आणले, प्रेग्नंट आहे ना ती. आणि त्यानंतर वसुआत्या उघडून पाहते तर त्याच्यामध्ये पपई दिसते आणि ती मोठ्याने ओरडणारच असते, पपई, अरे देवा. आणि तेवढ्यातच रम्या तिला म्हणते, शांत बस. आणि वसुआत्या रम्याला म्हणते, बाई, ते मालिकेत दाखवते तसं काही करणार नाहीयेस ना तू, म्हणजे पपई खायला देऊन काव्याचं असं म्हणणारच असते. तेवढ्यात रम्या म्हणते, आई, तू मला ओळखत नाहीस का अजून, हे बघ, काव्या ही पपई खाणार नाहीच आहे, पण जे हवंय ना ते मात्र नक्की होणार. आणि रम्याचं हे बोलणं ऐकून वसुआत्या म्हणते, सतत कोड्यात बोलत असते ही पोरगी. आणि त्यानंतर रम्या हसायला लागते. आता इकडे नंदिनी बोलत असते फोनवर,
आणि ती म्हणते, हो रेखाताई, बरं आहे का, उद्या सगळ्या बायकांना बोलवा आणि त्यांना म्हणाव त्या एकट्या नकोय, घरातल्या काही बायकांनाही सोबत घेऊन या. मला या विषयावर दोन्ही बाजूंनी चर्चा व्हायला हवी आहे. ठीक आहे, कळवा नक्की, असं म्हणून ती फोन ठेवून देते. आणि इकडे जीवा सुद्धा तिच्याकडे आलेला असतो आणि तो नंदिनीला म्हणतोय, काय काय कुठं घेऊन चालली आहेस मोर्चा? त्यावर नंदिनी म्हणते, कुठला मोर्चा? आणि जीवा म्हणतोय, तूच म्हणालीस ना सगळ्या बायकाच हव्या आहेत म्हणून, काय कुठे निघालीस? आणि त्यावर नंदिनी म्हणते, ते काही नाही, उद्या मला एका विषयावर सगळ्या बायकांशी एक खरं खरं बोलायचंय. आणि जीवा म्हणतोय, कुठला विषय? आणि नंदिनी त्याला टाळत म्हणते, काय घाई आहे, कळेल तुम्हाला नंतर. आणि जीवा म्हणतोय, ठीक आहे, नंतर तर नंतर, असं म्हणून तिला खाली बसवतो आणि गोळी खायला देतो. तर नंदिनी त्याला विचारते, कसल्या गोळ्या देत आहे? आणि पार्थ म्हणतो, विसरलीस का, हार्मोनल इम्बॅलन्स. तुझ्या नवीन डॉक्टर आहेत डॉक्टर प्राची, त्यांनी आपल्याला प्रेफर केल्या होत्या. असं काय करतेस नंदिनी, सगळं मी तुला हातात द्यायला हवंय का? काही तुझ्या लक्षात राहत नाहीये. उद्या तुझे रिपोर्ट सुद्धा येणार आहेत, तेही आणायला जाणार आहे मी उद्या, असं जीवा तिला म्हणत असतो. आता जीवा असं नंदिनीच्या चेहऱ्याकडे इकडे तिकडे पाहत असतो आणि नंदिनी त्याला विचारते, असे का बघताय? आणि जीवा म्हणतोय, शोधतोय. मग नंदिनी म्हणते, काय शोधताय? आणि त्यावर जीवा म्हणतोय, माझ्या आधीच्या नंदिनीचं हसू कुठे हरवले ते शोधतोय. आता जीवा नंदिनीचा हात हातात घेऊन म्हणत असतो, समजा, देव ना करो पण तरी समजा आपल्याला मूलच नाही झालं तर? म्हणजे जगात असेही कपल आहेत ना ज्यांना मूल नाही होत, पण तरीही त्यांचे संसार सुरळीत सुरू आहेत. आणि आता नंदिनी म्हणते, रस्त्याने जाताना शाळेत जाणारी मुलं पाहिली की वाटतंय आपलंही मूल असतं तर असंच दप्तर घेऊन गेलं असतं आणि त्याला शाळेत सोडायला आपणही त्याच्यासोबत गेलो असतो. त्याचं कौतुक ऐकायला आपणही त्याच्यासोबत गेलो असतो. आपणही पहिल्या पावसात त्याच्यासोबत भिजलो असतो आणि स्पोर्ट्स डेला त्याला धावताना बघून आपल्यालाच धाप लागली असती. असं वाटतंच की आपल्याला मूल होणार नाही म्हणल्यावर लोक आपल्याला टाळायला लागतात. वाढदिवस, मुंज, बारशी, आणि आपणही लोकांना टाळायला लागतो. मूल न होण्याचं दुःख आयुष्यभर पचवू शकत नाहीत जीवा. मला बाळ हवंय असं म्हणून नंदिनी रडत असते. आणि इथेच हा आजचा भाग संपलेला दाखवलाय. आता पुढच्या भागामध्ये काव्याच्या समोर असा ते पपईने भरलेला बाऊल ठेवलेला असतो आणि तेवढ्यातच तिथे पार्थ येतो आणि तो रम्याला ओरडून म्हणतो, काव्यापासून दूर राहायचं रम्या. आणि तेवढ्यातच विजय तिथे येतो आणि तो पार्थला उलट बोलत असतो आणि तो म्हणतोय, रम्याला बोलण्याआधी मला बोलायचं, असं म्हणतो. आणि हा उद्याच्या भागाचा प्रोमो सुद्धा इथेच संपलेला दिसतोय. आजच्या भागाचा रिव्ह्यू कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.